नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। माळी निवासियांचं झालं पुनर्वसन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाल्या घराच्या चाव्या। अमेरिकेतील न्यूजर्सी शहरामधील ग्लोबल नगरी सदस्यांनी साधला अहमदनगरमधील जिल्हा प्रशासन आणि पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद। शिरूर शहराचा दूषित पाणी पुरवठा बंद करून शुद्ध पाणी पुरवठा करावा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। आणि राऊरीमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस जाहीर, आयुक्त तनपुरे यांनी दिली माहिती। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। दरड कोसळून माळीन गाव जमिनीमध्ये गाडलं गेलं होतं। या भयानक दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या माळीनमधील कुटुंबांना अखेर हक्काची घरे मिळाली आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते माळीनवासियांना पक्क्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या। त्यावेळी भयानक दुर्घटनेमधनं सावरलेल्या माळीनवासियांच्या भावना अनावर झाल्या होत्या। 30 जुलै 2017 रोजी माळीन गावावरती दरड कोसळून संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं। त्यामध्ये 44 कुटुंबातील 151 लोक मृत्युमुखी पडले होते। या दुर्घटनेमधनं बचावलेल्या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केलं जाईल असं शासनानं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आंबडे येथे 8 एकर जागा निश्चित करून 67 घरे बांधण्यात आली आहेत। त्यांच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माळीन दुर्घटनेमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री गिरीशजी बापट, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीपजी कांबळे, नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि माळीन पुनर्वसनामध्ये मोलाचं योगदान असलेले खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील तसेच शासनाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यापुढे माळीनकरांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। कारण जे चालले जातात त्यांच्यापेक्षा जास्त दुःख जे राहून जातात त्यांच्या मनामध्ये असतं। असे सगळे लोक हे तर एकीकडे आहेतच, पण महत्त्वाचं याच्यात काही असेल तर शासन, प्रशासन आणि समाज हा जेव्हा एकत्रित येतो आणि अशा दुखवट्याच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्या समाजातल्या काही समाज बांधवांवर, काही घटकांवर फार मोठी आपत्ती कोसळली आहे, अशा आपत्तीच्या वेळी अत्यंत संवेदना ठेवून शासन असेल, प्रशासन असेल आणि समाजातले विविध घटक असतील, ही ज्यावेळी एकत्रित येऊन आपल्या सर्व बांधवांना मदत करतात, त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं हसू का होईना परत आणता आलं पाहिजे याकरता प्रयत्न करतात, मेहनत करतात। जे निघून गेले त्यांना तर आपण वापस आणू शकत नाही, पण जे आहे त्यांच्या जीवनामध्ये तरी सकारात्मक बदल झाला पाहिजे याकरता सर्व लोक मिळून मेहनत करून या ठिकाणी एक नवीन गाव तयार करतात आणि त्या गावाचं लोकार्पण होतं। मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण म्हणतो आमचा देश एक आहे, आमचं राज्य एक आहे, आमचा समाज एक आहे, तर ही एकता दिसते कुठे? ती एकता या कामातनं, या कर्तव्यातनं आणि या कर्तव्यपूर्तीच्या भावनेतनं दिसते की आमच्या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीवर आपत्ती आली तर शासन प्रशासन तर धावून जाईलच, पण त्याच्यासोबत समाजातले विविध घटकाचे लोक हे देखील धावून जातील आणि त्यांना सांत्वना देत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना योग्य प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे। ती व्यवस्था आम्ही सगळे मिळून तयार करू। मला असं वाटतं की खरं तर या कार्यक्रमाचं महत्त्व यामध्येच आहे। आणि जी दुर्घटना झाली होती खरोखर इतकी भीषण की गावच्या गाव पूर्ण त्या ठिकाणी नष्ट झालं आणि 151 लोक हे मृत्युमुखी पडले। अतिशय विदीर्ण अशा प्रकारची अवस्था होती। अनेक लोक या ठिकाणी काम करत होते, विविध संस्था संघटना येऊन काम करत होत्या, पण खरं महत्त्वाचं काय असतं, ज्यावेळी दुर्घटना झाली त्यावेळेस तर लोक येतात, संवेदनेने येतात, प्रयत्न करतात, पण शेवटी 7 दिवस 8 दिवस 10 दिवसानंतर
त्यांना देखील त्यांचे व्यवहार असतात, त्या व्यवहाराला ते चालले जातात. त्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता असते. जोपर्यंत त्यांचं नीट पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांची पाठराखण करण्याची आवश्यकता असते. आणि मी विशेषत्वाने जिल्हाधिकारी सौरभ राव असतील, तेव्हाचं शासन असेल, आताचे आमचे मंत्री असतील, मग नाथाभाऊ खडसे असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील, आमच्या पंकजाताई मुंडे असतील, इथले तेव्हाचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष आणि आमदार वळसे पाटील जी असतील किंवा आमचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जी असतील, या प्रत्येकाने अतिशय संवेदनेनं आपापल्या परीनं जे जे होईल ते केलंच पाहिजे या भावनेतनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम केलेलं आपण बघितलं. अमोल जाधव, C24 तास, मंचर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मागण्यांच्या संदर्भामध्ये निघालेली विरोधी पक्षांची राज्यव्यापी संघर्ष यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. दळभद्री सरकार तुम्ही सत्तेवर आणलत, शेतकऱ्यांनी आपली वाहने रस्त्यावर टाकून द्या, मग बघू कर्जमाफी कशी होत नाहीये, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोहोळमधील जाहीर सभेमध्ये केली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी जलसिंचन योजना रखडल्यात, तरीही हे सरकार पाणी द्यायला तयार नाहीये, पाण्याचं टँकर द्यायला तयार नाहीये. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातही पाण्याचं टँकर दिलं जात नाहीये. त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. शेतकऱ्यांकडे असलेले बैलगाडी आणि इतर सर्व वाहने रस्त्यावर आणून टाका, मग बघू कर्जमाफी कशी होत नाहीये, अशी पोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. विरोधी पक्षाची राज्यव्यापी संघर्ष यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. मोहोळमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार बोलत होते. टँकर पण दिले जात नाही. मी परवा बारामतीमध्ये माझ्या काही गावांच्या मध्ये टँकरनी पाणी द्यायचं होतं. शेवटी जिल्हा आपला तालुका दूध संघ आमचा बारामतीचा माझ्या ताब्यात आहे. मी त्याचे टँकर तिथे दिले. तर सगळ्यांच्याकडे तालुका दूध संघ नाहीये किंवा सगळ्यांच्याकडे वेगवेगळ्या संस्था नाहीये. बाकीच्यांनी काय करायचं? जिथं कुसळाशिवाय काही उगवलं जात नाही तिथं टँकरनी पाणी पाहिजे असेल तर त्यांनी मागायची पुन्हा. आणि हे सरकार मात्र ऐकायला तयार नाही. अशा पद्धतीचं हे दरिद्री सरकार, दळभद्री सरकार हे त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचा कुठेतरी तुम्ही विचार करणार आहे का नाही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. नुसतं ऐकून घेऊन त्याचं भाषण असं झालं, त्याचं भाषण तसं झालं, दुनियाच्या ही ट्रम्प असा म्हटला, फलाना असा म्हटला, काय घेणं देणं. आपल्या रानात काय चाललंय, आपल्या पिकाला उडीदाला भाव आहे, मटकीला भाव आहे, मुलग्याला भाव आहे, ज्वारी, बाजरी, गहू, मका आहे का भाव? कशा सोयाबीन, कापूस, तूर डाळ कशाला भाव? कशालाही त्या ठिकाणी भाव नाही. आणि हे असं जर चाललं तर कसं मुलाबाळांचं शिक्षण करायचं, कसं लग्न कार्य त्या ठिकाणी करायचं, कसं संसार पुढे त्या ठिकाणी न्यायचा. पण मोदी साहेब काय काही सांगायला गेलं तर मुद्दा देतात सोडून तिसरंच काहीतरी नवीन मुद्दा, चाय पे चर्चा, मन की बात. कशाची मन की बात आम्ही तो रोज चाय पितो, पण चर्चा करून काही प्रश्न सुटणार आहे का? आणि काही सांगायला गेलं मी फकीर आहे, आणि तुम्ही फकीर आहे पण ही फकीर नाही का, ही संसारी आहे, त्याचाही विसर नाही. आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना काही सांगायला गेलं मी शेतकरी, 5 पिढ्याचा शेतकरी. आज 5 पिढ्याचा शेतकरी जाऊ दे, या पिढीचा शेतकरी असला तरी बस झालं, परंतु हेही काही त्या ठिकाणी करायला तयार नाही. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. आंबेगाव तालुक्यातील कोलदरे या गावामध्ये 31 मार्च रोजी सालाबादप्रमाणे जागृत देवस्थान श्री वडजूमाता देवीचा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडलाय. या प्रसंगी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेल्या कोलदरे या छोट्याशा गावामध्ये 31 मार्च रोजी प्रतिवर्षीप्रमाणे होणाऱ्या जागृत देवस्थान श्री वडजूमाता देवीचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय. कोलदरे हे एक खेडे विभागातील डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये चैत्र महिन्यातील 31 मार्च रोजी जागृत देवस्थान श्री वडजूमाता देवीचा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात वाजत गाजत पार पडलाय. त्या दिवशी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. श्री वडजूमाता देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. या देवीची गावावरती मोठी कृपा आहे असं गावकरी सांगतात. यात्रेच्या 8 दिवस आधी मोठमोठ्या कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय.
त्या 8 दिवसामध्ये कीर्तनकार, वारकरी यांना गावकऱ्यांनी भोजनाचीही व्यवस्था केली होती. यात्रेच्या दिवशी देवीची वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर मंदिरामध्ये देवीची खणा नारळानं ओटी भरली जाते. सर्व गावकर त्या दिवशी आनंदामध्ये मोठा उत्सव साजरा करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 30 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मोफत महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलंय आणि दुपारी 4 वाजता भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास भाविक भक्त आजूबाजूच्या गावातील जनतेनं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 31 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 वाजता मांडव डहाळे घेऊन बैलगाडी घेऊन सजवून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली आहे आणि देवीच्या मंदिरामध्ये महाअभिषेक घालण्यात आलाय. दुपारी 4 ते 6 वाजता देवीस हारतुरे आणि शेरणी प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच रात्री 11 नंतर कोल्हारे ग्रामविकास संस्था आयोजित योगेश देशमुख निर्मित सुपरहिट धमाका हा भन्नाट लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हारे ग्रामविकास संस्थाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शंकरराव काळे, उपाध्यक्ष श्री शंकर काळे, सरपंच शालिनीताई मंडलिक, उपसरपंच मधुकर दरेकर, माजी सरपंच श्री आनंद काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते भिकाजी शेठ काळे, मार्तंड शेठ काळे, मनोज शेठ काळे, शरद काळे, महेश काळे, सुदर्शन काळे, भालचंद्र काळे या सर्वांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्री वर्जमाता यात्रेची शोभा वाढवली आहे. तसेच चांगलं नियोजन पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडलाय. मी कोल्हारे ग्रामविकास संस्था कोल्हारे येथील रहिवासी श्री गणेश बाबाजी काळे. इथे आज आमच्या देवीची यात्रा असून वर्जुमाता एक आमचं जागृत देवस्थान आहे. आमचा इथे 8 दिवसाचा सप्ताह बसतो. तोही पूर्णपणे अन्नदानाचे काम वगैरे सर्व काही व्यवस्थित पडलेलं आहे आणि देवीची आज यात्रा आहे ती व्यवस्थित पूर्णपणे पार पडत आहे. हे आमचं छोटंसं गाव आहे आणि आमचं देवस्थान एकदम जागृत आहे. हे आमच्या प्रत्येकाच्या नवसाला पावणारं आहे आणि आम्हाला भरपूर काही देवावरती श्रद्धा आहे. आमच्या इच्छा मनोकामना देवी पूर्णपणे पूर्ण करते. नमस्कार, मी आनंद काळे. माझ्या गावाचं नाव आहे कोल्हारे. कोल्हारे आंबेगाव तालुक्यातलं एक छोटंसं खेडं आहे, पण अतिशय प्रगत आणि आदर्श गाव आहे. आमचं ग्रामदैवताची आज यात्रा आहे. वर्जमाता हे आमचं अतिशय जागृत देवस्थान आहे. याच्या अगोदर आमचा 10 दिवस सप्त्याचा कार्यक्रम असतो. तिथे संपूर्ण पंचक्रोशीला अन्नदानाचा कार्यक्रम असतो आणि खूप मोठे नामांकित कीर्तनकार येतात. तिथं 10 दिवस अन्नदान होतं आणि 11व्या दिवशी आमच्या वर्जमातेचा यात्रा उत्सव असतो. आज त्याचा यात्रा उत्सव आहे. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात. आमचं गाव एक आदर्श गाव आहे आणि आमच्या गावाचे ग्रामदेवता आमच्या संपूर्ण काळे परिवाराची सगळ्या श्रद्धा आहे. अतिशय आमचं जागृत देवीचं देवस्थान आहे. ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव काशिंबेक. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. देशभरातील 23 देशांमध्ये विखुरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी ग्लोबल नगरी ग्रुपच्या माध्यमामधून एकत्र येऊन अमेरिकेतील न्यू जर्सी शहरामधून नगरमध्ये जमलेल्या जिल्हा प्रशासन आणि पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधलाय. जिल्हा प्रशासन, प्रेस क्लब आणि L&T कंपनीतर्फे हा संवाद L&T कंपनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. जगभरातील तब्बल 23 देशांमध्ये विखुरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी ग्लोबल नगरी ग्रुपच्या माध्यमामधून एकत्र येत अमेरिकेतील न्यू जर्सी शहरामधून नगरमध्ये जमलेल्या जिल्हा प्रशासन आणि पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधलाय. आपल्या मातीतील लोकांशी मातृभाषेमधून बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लपत नव्हता. ते नगरसाठी किंवा नगरकर त्यांच्यासाठी काय करू शकतात यावर तासभर चर्चा रंगली आहे. जिल्हा प्रशासन, प्रेस क्लब आणि L&T कंपनीतर्फे हा संवाद सकाळी L&T टीममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपवनसंरक्षक A. लक्ष्मी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूर शेख, L&Tचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर आदींसह माध्यमांचे संपादक, पत्रकार उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यामधनं परदेशामध्ये गेलेल्या नागरिकांनी ग्लोबल नगरी नावाचा ग्रुप बनवलाय. या माध्यमामधनं ते एकमेकांच्या संपर्कामध्ये असतात. सुमारे 23 देशामध्ये 210 जणांच्या या ग्रुपनं सामाजिक बांधिलकी म्हणून काही उपक्रम हाती घेतलेत. रविवारी झालेल्या या संवादासाठी 50हून अधिक जण न्यू जर्सी राज्यातील प्रिन्स्टन येथे एकत्र आले होते. तेथील किशोर मोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. प्रथम globalnagri.org या संकेतस्थळाचे ऑनलाईन उद्घाटन आणि जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रशासनाच्या माध्यमामधून सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. नगरवरनं सकाळी 9 वाजता हा संवाद सुरू झाला. तेव्हा न्यू जर्सीमध्ये रात्रीचे 12:30 वाजले होते. आपल्या मातीमधनं बाहेर पडत जगातील अनेक देशामध्ये नगरकर विखुरले आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये, उद्योगधंद्यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे यापुढे परदेशामध्ये शिक्षणानिमित्त किंवा इतर कामानिमित्त गेलेल्या नगरकरांसाठी हा ग्रुप बहुउपयोगी ठरणार आहे. नगर जिल्ह्यातही अनेक विधायक कामे करणार असल्याचे या ग्रुप सदस्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यासाठी काय करता येईल, पण त्यावेळेस फक्त ठराविक रक्कम काही NGOंना देण्यापलीकडे मी काही करू शकलो नाही. पण आज तुमचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो पाहून मला खरंच आनंद होतोय की खरंच काहीतरी कॉन्क्रीट सुरुवात झालेली आहे. आणि जसं SP सरांनी सांगितलं तर आपल्याला एक एक विषय हाती घेऊन पुढे जावं लागेल. छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात केली तर खरंच ह्या वाटचालीला काहीतरी एक दिशा मिळेल. जिल्हा परिषदेच्या globalnagri.org या वेबसाईटचं इनॉग्रेशन माननीय कलेक्टर साहेबांच्या हस्ते झालं. याचा मला फार एक आनंद होतो. दुसरा आनंद असा होतो की तो आमच्या लार्सन डोंगरूच्या कॅम्पसमध्ये होतोय. याचा एक मला विशेष वाटतंय. या साईटची कल्पना मला फार आवडली. आपण म्हणतो की सगळं जग हे दूर गेलो तरी आपले रूट्स आपण विसरू शकत नाही, हे खरं आहे. आणि ह्या निमित्ताने ते रूट्स फर्दर स्ट्रॉंग होत आहेत हे बघून मला आनंद वाटतोय. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. पाथर्डी शहरातील बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटलच्या वतीने मोफत हाडांची तपासणी आणि त्यावर अल्पदरामध्ये शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन नुकतंच संपन्न झालंय. हीच तर खरी रुग्णसेवा असल्याचं मत यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे आणि ज्येष्ठ नेते अमोल गर्जे यांनी व्यक्त केलंय. पाथर्डी शहरातील बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटलच्या वतीने मोफत हाडांची तपासणी आणि अल्पदरामध्ये शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन नुकतंच संपन्न झालंय. शहरातील कोरडगाव रोडवरील बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे मोफत हाडांची तपासणीचं शिबिर आयोजित करून त्यावरती अल्पदरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरामध्ये जाऊन आणि खर्चिक असलेली हाडांची तपासणी करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाडांमधील असलेले आजार मोफत कळणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही रुग्णसेवा आहे असं मत नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे आणि ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांनी व्यक्त केलं आहे. आज या ठिकाणी बालाजी हॉस्पिटल, डॉक्टर गणेश सारुख
यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत कॅल्शियम तपासणी रुग्णांसाठी तपासणी होत आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये एकतरी पाथर्डीसारख्या शहरामध्ये याची उपलब्धता नाही आहे आणि नगर किंवा इतर ठिकाणी मोठ्या सेंटरला जाऊन तपासणी करण्याला एक व्यक्तीची तपासणी कॅल्शियमची करण्यासाठी याचा खर्च 1800 रुपयापर्यंत येतो आणि तिथे जाण्या येण्याचाही खर्च, म्हणजे एकंदरीत अशी तपासणी या ठिकाणी मोफत ठेवून अतिशय चांगले कॅम्प आज डॉक्टर गणेश सारूक त्यांच्या सर्व टीमने, सागर सारूक आणि सर्व टीमने त्यांच्या केलेल्या हॉस्पिटलमध्ये आणि चांगला इथे आज रुग्णांचा रिस्पॉन्स आहे. रुग्णांची मोफत तपासणी होत आहे जेणेकरून आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला कळण्यास मदत होईल आणि जर ते नॉर्मल असेल तर चांगलंच गोष्ट आहे किंवा कमी असेल तर त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णांना आपलं आरोग्य व्यवस्थित राखण्यास निश्चित मोठी मदत होणार. या शिबिराबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गणेश सारूक यांनी अधिक माहिती दिली आहे. आज श्री बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये आपण अस्थिरोग निदान व हाडाचे कॅल्शियम तपासणीचं शिबिर ठेवलेलं आहे. साधारणतः हे पाथर्डीला हॉस्पिटल चालू होऊन 2 वर्ष होतील 3 एप्रिलला. तर आमच्या पाथर्डीतल्या सर्व नागरिकांच्या आणि गोरगरीब पेशंटच्या याच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं दरवर्षी इथून पुढं आम्ही एक नित्यनियम उपक्रम राबवणार आहोत जेणेकरून साधारणतः आपण अत्यल्पदर शस्त्रक्रिया करणार इथून पुढं साधारण 15-20 दिवस आणि योग्य ते कॅल्शियमचं शरीराची जी रिक्वायरमेंट आहे पेशंटची किंवा इतर जे काही धावपळीच्या दैनंदिन जीवनामुळं आपल्याला आवश्यक असणारे जे जीवनसत्व आणि कॅल्शियम हे घटक भेटत नाहीत त्यासाठी जे जनजागृती व्हावी म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि साधारणतः हा उपक्रम आपण 6 महिन्यातून एकदा तरी घेऊ आणि कॅल्शियमचं जे काय डिफिशियन्सी किंवा आपण काय म्हणूया की त्यांना दैनंदिन जीवनात आपल्या अभाव आहे तर त्याला आपण पूरक करण्यासाठी दूध नंतर कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, मेथी, कोबी यांचा आपल्या दररोजच्या जीवनात खाण्यात जरी समावेश केला तर कॅल्शियमचं प्रमाण बऱ्यापैकी वाढू शकतं. आणि आजच्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनामुळं मला असं एक लोकांना सांगावं असं वाटतं की आपण आपल्या रोजचं दैनंदिन जगणं ते उपक्रम चालूच राहणार आहे पण स्वतःच्या आरोग्याकडे पण काळजी घेणं तितकंसं गरजेचं आहे. गेल्या 2 वर्षांपासून बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी अशा शिबिरांचं आयोजन करून गरजू रुग्णांना शिबिराच्या माध्यमामधनं मोफत सर्व प्रकारचे उपचार करून त्यांना आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमामधनं मार्गदर्शन करण्यात येतं. दरम्यान यावेळी सागर सारूक, मीना सारूक, भागवत ढाकणे आदींनी मान्यवरांचं स्वागत केलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, पंचायत समिती उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक नामदेव लबडे, माजी नगरसेवक अजय भंडारी, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी साखरे, पोपट ढाकणे, युवा नेते गोकुळ दौंड, रणजित बेळगे आदी मान्यवर उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील घंटानांद्रे येथील सोपान शिंदे या शेतकऱ्यानं घेतलेल्या कर्जाच्या नैराश्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबियास माजी मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली आहे आणि सरकारवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कडाडून टीका देखील केली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील घंटानांद्रे येथील सोपान शिंदे या शेतकऱ्याची 3.5 एकर कोरडवाहू शेती आहे. त्यानं शेतीसाठी गावातील एका पतसंस्थेकडनं 50,000 तर विकास सोसायटीकडनं 75,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. दरम्यान द्राक्ष बागही वाया गेली आहे, त्यामुळे त्याचं उत्पन्न कमी झालं. त्यातच घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या नैराश्यामधनं गावापासनं 3 किलोमीटर अंतरावरील जाधव मळ्यातील परिसरातील आंब्याच्या झाडाला सोपान शिंदे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबियास भेट दिली आहे आणि सरकारला जराशी लाज असेल तर कर्जमाफी करावी असा सज्जड इशाराही दिला आहे. कालच या ठिकाणी कवठे महाकाळ तालुक्यात घाटनांद्रे या गावात एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नापिकीला दुष्काळाला कंटाळून जाऊन बिचारे शेतकरी 75 वर्षाचा शेतकरी त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्येचं लोन महाराष्ट्रातलं थांबलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही राज्य सरकारला कर्जमाफी लवकर जाहीर करा हे सांगत होतो. पण कर्जमाफीचं राजकारण सत्तारूढ पक्ष भारतीय जनता पक्ष करते
आम्हाला सांगते आम्हाला योग्य वाटेल त्यावेळी कर्जमाफी देऊ. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हे कर्जमाफीचं भाजपा सरकारच्या काळातल्या 9,000 आत्महत्या आहेत. आणि कर्जमाफीचं निर्णय जर लवकर घेतला नाही तर कर्जमाफी ही सतत भेडसावणारी जी समस्या शेतकऱ्याची आहे त्यामुळं आत्महत्येचं सत्र सतत वाढतं आहे. राज्य सरकारला मनाची नाही जनाची नाही मनाची जरी थोडीशी जरी लाज असेल तर मला वाटतं राज्य सरकारने हा निर्णय राजकारण विरहित ताबडतोब घेतला पाहिजे. आमची संघर्ष यात्रा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळवून देण्यासाठी का आहे, राजकारणासाठी नाही. तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्र्यांनीच आकडेवारी जाहीर केलेली आहे की 30,000 कोटी 31 लाख शेतकरी यात अडकलेला आहे. त्याला सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने हा निर्णय लवकर घ्यावा म्हणूनच आम्ही महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढलेली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. हडपसरमधील शेवाळेवाडी फाटा येथील लोटस हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध उद्योजक राजाभाऊ जगदाळे यांचा वाढदिवस रुग्णांना फळाचं वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. अशोक घावटे यांनी मित्रपरिवारासोबत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. क्रांतिकारी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक राजाभाऊ जगदाळे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. वाढदिवसाचे आयोजन बार्शी तालुका मित्रमंडळ पुणे, श्री जगदंब प्रतिष्ठान पुणे, अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्था पुणे, स्वामी ओम ग्रुप पुणे यांनी केलं होतं. हडपसरमधील शेवाळेवाडी फाटा येथील लोटस हॉस्पिटलमध्ये उद्योजक राजाभाऊ जगदाळे यांच्या हस्ते रुग्णांना विविध प्रकारच्या फळांचं वाटप करण्यात आलंय. त्यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर चोरमले, डॉक्टर ओम, हॉस्पिटलचे ॲडमिन दत्ता कांबळे तसेच सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स आणि मान्यवर उपस्थित होते. अशोक घावटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक राजाभाऊ जगदाळे यांचा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये मित्रपरिवार यांच्यासोबत साजरा करण्याचा अनोखा पायंडा पाडलाय. यावेळी राजाभाऊ जगदाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाऊसाहेब आंधळकर, उमेश पवार, बाबासाहेब चौधरी, शिवाजी पाडुळे, गणेश पाडुळे, अशोक शिंदे, अशोक घावटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शिरूर शहराला होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करून शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महमूद सय्यद आणि लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याकडे केली आहे. शिरूर शहराला होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा बंद करून शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद आणि लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याकडे केली आहे. शहराला होणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. शिरूर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. शिरूर शहराला येणारं पाणी शेवाळयुक्त आहे, जेणेकरून हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण इतर वापरासाठी सुद्धा योग्य नाही आहे, अशी माहिती संतप्त नागरिकांकडून मिळते आहे. मी मंगेश खांडरे,
शिरूर नगरपालिका नगरसेवक. या आपण आत्ता जिथं उभा आहोत हा शिरूर शहराला पाणी पुरवठा करणारा फिल्टर प्लॅन्ट आहे. हा फिल्टर प्लॅन्ट अद्ययावत आहे, पण आत्ता सध्या या फिल्टर प्लॅन्टची अशी दुरावस्था आहे की इथं फक्त नगरपालिकेचा एकच कर्मचारी आहे. तो कर्मचारी कालपासून ठेकेदारांनी ठेक्याची मुदत संपल्यामुळं काम बंद केलं त्याचं. त्यानंतर पाण्याची दुरावस्था झाली. लोकांना इतकं गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जाते, तरी नगरपालिकेचा कुठलाही नगरसेवक किंवा पाणी पुरवठा चेअरमन, नगराध्यक्ष म्हणा, की कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसून येत नाही. फक्त मिटिंगा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसतात त्यांच्या आणि तिथं मिटिंगा घेतात आणि मिटिंग झाली की ते फक्त सांगतात हे करा. पुढं त्याची अंमलबजावणी कशी होती, काय होती, कुणीही पाहत नाही. तसं पाहायला गेलं तर पाणी हा मनुष्याच्या आयुष्यातला जीवनावश्यक घटक आहे. त्याच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होतं. आता आपण इथं या फिल्टर प्लॅन्टवर उभं आहे, इथं फक्त नगरपालिकेचा एक कर्मचारी आहे. या फिल्टर प्लॅन्टला कुठलीही सुरक्षेची हमी नाही. उद्या जर एखाद्या माती फिरूला वाटलं काय करायचं त्याच्या डोक्यात आलं आणि त्यांनी जर इथं येऊन काय टाकलं आणि जर काही न होता काही झालं तर ह्याची जबाबदारी पूर्णपणे कोण घेणार? CO मॅडम कधी हजर नसतात. आत्ता 2-3 दिवसापासून पाण्याचा केमिकलयुक्त पाणी आपल्या शिरूर शहराला पुरवल्या जाते. त्या केमिकल कुणी टाकलं, काय टाकलं, एवढी मोठी घटना घडलेली असतानासुद्धा मुख्याधिकारी CO स्वतः पुण्यामध्ये मिटिंगा करत बसले आणि तिथून फोनवरती सगळं हँडलिंग चाललं होतं. मग काल संध्याकाळी ज्यावेळेस मी कलेक्टरांना आणि तहसीलदारांना फोन केल्यानंतर CO मॅडम आज सकाळी 11 वाजता आल्या आणि आत्ता पण ते इथं नाही. आता स्वतःची गाडी इथून धुवून मागवली आणि तिथून म्हणले की संध्याकाळी मला माझ्या घरी जायचं आहे आणि आत्ता तिथं घेऊन मिटिंगा करता येते आणि इथं कोणीच नाही. हा बेवारस प्लॅन्ट आहे. आत्ता सध्याला हा प्लॅन्ट पूर्णपणे बेवारस आहे. तर याची दखल नागरिकांनी घ्यावी आणि भविष्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी याच्याविरुद्ध माझ्याबरोबर साथ देऊन आवाज उठवा अशी मी विनंती करतो. टायमिंग त्यांनी द्यावा आणि आमचे ना वेळेच्या वेळेवर टायमिंगला पाणी प्रेशरनी सोडावं. आम्हाला पाण्याचं प्रेशर खूप कमी येतो. आम्ही डोंगरावर असल्यामुळं कमी दाबाने पाणी येऊन आम्ही कसं भरायचं पाणी? हापच्यावर रोज जायला लागतं. रतीब लावल्यावाने पाणी आणायचं, आम्ही विकत घ्यायचं त्या याच्यावाल्या कोण रोज जारवाला येतो का काय त्याची वाट बघायची. असं पाणी देतात आम्हाला. पर घसे धरले आमचे, आजारी पडल्यात पोरं, पण आम्हाला पण घशाने बोलता येत नाही. आम्ही शिरूर हुडको कॉलनी इथली रहिवासी महिला असून शिरूर नगरपालिकेने जे आमच्याकडून घरपट्टी पाणीपट्टी जे आकारले 25% वाढ केली. पण आमचं म्हणणं आहे की शिरूर नगरपालिकेला की पाणी तरी आम्हाला निदान स्वच्छ द्या. इतकं पाणी स्वच्छ इतकं पाणी घाण येतं की आपले रोडचे जे गाया हे येतात ते सुद्धा त्या वास घेऊन पाणीसुद्धा पित नाही. तर आमची लहान लहान लेकरांना आम्ही कसं काय पिणार? त्या पाण्याने इतकं म्हणजे आजारी माणसं पडलेले, थकवा, कुणाला उजुला उलट्या इतकं. आणि वाढवले तर तुम्ही ते हे करा ना, फिल्टरचं काम करा. नुसती आश्वासनं देतात आणि बाजूला होतात. प्रत्येक वेळेस आश्वासन देतात आणि आम्हाला लगेच पाणीपट्टी भरा नाहीतर तुमचे नळ कट होते. असे धमके देण्याचे काय उपयोग आहे? बरं ठीक आहे, तुम्ही असं करता, पण गेल्या सर्व हुडको कॉलनीवाल्यांनी 20-20 हजार रुपये भरले. त्यावर तुम्ही आमचं दंड हे नाही करत का? त्याच्यावर पण आम्हाला मग व्याज द्या ना. जोपर्यंत तुम्ही घरं आमच्यावर नावं नाही करत तोपर्यंत आमच्या 20 हजाराला व्याज द्या. आम्ही पण लोकांकडून व्याजाने घेऊनच ते 20 हजार रुपये भरलेले हां. आणि शिवाय इतके माणूस ते पाणी इतकं हिरवं आणि हे शेवाळलेलं पाणी येतं. रोज आम्हाला 10-10, 20-20 रुपयाचे हंडे घ्यावे लागतात जारचे. तरी त्या म्हणजे हुडको कॉलनी किंवा शिरूरकरांचे सर्वांनी त्या पाण्याची व्यवस्था करावा आणि फिल्टरचं त्वरित काम करावं. टायमिंग बदलून द्यावा. गावात 2-2 वेळा टायमिंग, आम्हाला एकदाच. आता कोण बोलणार? याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता असं सांगण्यात आलंय की या संबंधित निविदा काढण्यात आली होती, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही आहे. म्हणून पहिल्याच ठेकेदाराला काम पाहण्यास सांगितलं होतं, पण त्या ठेकेदारानं अचानकपणे काम बंद केल्यामुळे गैरसोय निर्माण झाली. नगरपालिकेच्या कामगारांना तेथे पाठवण्यात आलं आहे. दरम्यान लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं तातडीचे उपाय केले जात आहेत आणि त्यासाठी तिथे मुख्याधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणीही जाणार नाही याची दक्षता घेण्यात येते. आता आपण ज्याप्रमाणे पाहिलं तर त्याची स्वच्छता उद्याच्या उद्या लगेच करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पाण्याचं फिल्ट्रेशन आपलं चालूच आहे. तर लवकरच स्वच्छ पाणी शहराला पुरवठा होईल याची ग्वाही नगरपालिका. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर.
ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथील द वर्ल्ड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झालाय। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच कलागुणांना वाव मिळावा म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रयत्नशील आहेत। त्यापैकीच एक शिरूर तालुक्यातील गोलगाव येथील द वर्ल्ड स्कूल या शाळेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं। मयूर लॉन्स या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मानवाधिकार आणि पोलीस मित्र समन्वयक समितीचे अध्यक्ष पत्रकार दिलीप सवणे, ॲडव्होकेट सतीश येरम हे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मानवाधिकारचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पत्रकार बापूसाहेब सोनवणे होते। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडलंय। यावेळी संस्थेचे कायदेशीर सल्लागार श्री सतीश येरम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। शाळेच्या संस्थापिका आघाव मॅडम यांनी यावेळी शाळेविषयीचं आपलं मत व्यक्त केलंय, तर शाळेच्या मुख्याध्यापिका सिंग मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली आहे। मी एक शून्यातून उभा केलेली, ज्यावेळेस मी फर्स्ट वेळेस शाळा सुरू केली त्यावेळेस माझ्या शाळेमध्ये फक्त 6 विद्यार्थी होते। जे विद्यार्थ्यांची प्रगती करत करत आतापर्यंत 115 विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये झालेले आहेत। जे इच्छुक विद्यार्थी असेल, ज्याला इंग्लिश मिडियम शिकण्याची इच्छा असेल, त्यांना मी फ्रीमध्ये एज्युकेशन देते। सगळ्या मुलांचं व्यवस्थित घरी नेणं आणणं हे सगळं आमच्या स्कूलतर्फे होतं। आणि ही ट्रस्ट शाळेची बीडवरून मी ह्या गावामध्ये येऊन आज हे 5वं वर्ष आहे शाळेला। 5 वर्षात मी व्यवस्थित माझा कार्यक्रम करत आहे। ही गोलेगावमध्ये आगाव मॅडमनी 5 वर्षापूर्वी चालू केली। इथं जी शाळेला जागा दिली ही एक सर्व्हिसमननी शाळेला जागा दिलेली आहे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं एक शनीचं सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर। या गावामध्ये या मॅडम एकट्या बीडहून इथं येऊन त्यांनी ही शाळा चालू केली। त्यावेळेला या गावाचे सरपंच, माजी आमदार या सगळ्यांनी त्यांना भरघोस मदत केलेली आहे। या कार्यक्रमाला कॅप्टन कटके, सरपंच पाचारणे, रामदास वाखारे, खंडू बोराडे, गोलेगावचे सरपंच सरस्वती कटके हे मान्यवर आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला योग्य हमीभाव या आणि इतर मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पालवे यांनी संप करणार असल्याचे सांगितले। तसेच माजी आमदार शंकरराव गडाख आणि खासदार राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधणार आहोत अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। राज्यातला शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि ज्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। आणि याला जबाबदार हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे की 4.25 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडले, परंतु त्या काळामध्ये कोणी आत्महत्या केली नाही, कारण राजा आपल्या पाठीमागे आहे ही भावना होती। आज राज्याचा मुख्यमंत्री आपल्या बरोबर नाही ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून आज राज्याचा शेतकरी आज आत्महत्या करतोय। म्हणून येत्या 2 दिवसामध्ये खासदार राजू शेट्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली येत्या 2 दिवसामध्ये पाथर्डी येथे आम्ही बैठक घेऊन शेतकरी या जून महिन्यामध्ये आपल्या शेताची पेरणी करणार नाही, शेतकरी संपावर जाणार आहे, अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी, वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही 2 दिवसामध्ये पाथर्डीला बैठक घेतोय। येत्या जूनमध्ये आम्ही आमच्या शेताची पेरणी करणार नाही, कसल्याच प्रकारची पेरणी आम्ही करणार नाही। अन्नधान्याचा तुटवडा ज्यावेळेस या देशामध्ये निर्माण झाला त्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांना आपल्या रक्ताचं पाणी करून हा मिलू खाणारा हा भारत देश होता, तर आम्ही अन्नधान्यामध्ये भारताला स्वयंपूर्ण केलं, परंतु आज मात्र त्या बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। हे दुर्दैव आहे
आणि याच्यावरून दुर्दैव की शासनाचं आज शेतकऱ्याकडे लक्ष नाही. स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा, अशा प्रकारची मागणी आमची मुख्य करून राहणार आहे. म्हणजे नव्यानं आमच्या 3 मागण्या आहेत. एक तर पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावी, शेतीला वीज बिल पूर्णपणे माफ करावं, आणि याच्यानंतर की शेतकऱ्याला म्हणजे आता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आता आम्ही कसल्या. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी नगर परिषदेमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे आणि कामामध्ये हलगर्जीपणा करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच स्वच्छता निरीक्षक शहाजी गाडेकर यांना मुख्याधिकारी महानवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनामध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे. या संदर्भातील माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. राहुरी नगर परिषदेमधील कामचुकारपणा करणारे अधिकारी शहाजी गाडेकर यांना मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनामध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे. याबाबत शहरातील पत्रकारांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी 2 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली आहे. राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज वारंवार सूचना देऊन देखील खूपदा सांगून देखील कामकाजामध्ये काही सुधारणा दिसत येत नव्हती. आरोग्य विभागाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक श्री गाडेकर यांना वेळोवेळी बऱ्याचशा विषयासंदर्भात तोंडी सूचना देऊन देखील कामामध्ये बऱ्याचदा कुचराई आढळून त्या ठिकाणी आली. काही दिवसापूर्वी या स्वच्छतेसाठी गटारी साफ करणारे लेबर पुरवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची माणसं त्या ठिकाणी 2-4 दिवस कामावर हजर झाली नाहीत. अशा वेळेस देखील कुठल्याही प्रकारचं हा विषय गांभीर्याने न घेता वरिष्ठांकडे कुठलीही याचं रिपोर्टिंग केलं नाही. असे बरेच विषयमध्ये सूचना करून देखील कामामध्ये सुधारणा होत नाही. असं असल्या कारणाने शेवटी आपण त्यांच्यावरती परवा दिवशी कारणे दाखवा नोटीस त्यांना इश्यू केलेली आहे. त्या नोटीसचं जर यथायोग्य उत्तर आलं नाही, व्यवस्थित जर कारणं त्यांच्याकडनं आली नाही, तर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई आपण करणार असून आपण जे सांगितलं की चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्यात जे कुचराई करतील त्यांच्यावरती कारवाई करणार, तर ती या माध्यमातून आपण येणाऱ्या मीटिंगमध्ये योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करणार आहोत. त्यासाठी आधी त्यांना कारणे दाखवा नोटीसही आपण इश्यू केलेली आहे. इथून पुढं त्यांच्या जागी त्यांचं काही कामकाज काढून दुसऱ्या कर्मचाऱ्याची देखील त्या ठिकाणी ते कामकाज बघण्यासाठी नेमणूक आपण केलेली आहे. आणि नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी, नागरिकांच्या सोयीसुविधा तत्परतेने पुरवण्यासाठी कुठल्याही कामगारांकडून जर हलगर्जीपणा होत असेल तर इथून पुढं तो कुठल्याही प्रकारे सहन केला जात नाही. सर्वच कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागात आपापलं कामं ही जबाबदारीने नागरिकांशी व्यवस्थितपणे संवाद साधून पार पाडावे अशी आम्हा सर्वच नगरसेवकांची, आमच्या सर्वांची बॉडीची अपेक्षा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जी झाल्यास ज्याप्रमाणे ही कारवाई केली तशीच इतरांवर देखील कारवाई करू. परंतु
याचा सर्वच कर्मचाऱ्यांनी खरं हा इशारा म्हणून त्या ठिकाणी घेतला पाहिजे. चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मात्र पाठीशी आम्ही कधी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू ही या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खरं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या देखील बऱ्याचशा तक्रारी त्या ठिकाणी आहेत. बऱ्याचशा भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. नागरिकांना वेळेवरती पाणी कधी कधी येत नाही. कमी दाबाने पाणी येतं. तर पाणी पुरवठा विभागालाही मला खरं सूचना आहेत. या 2 महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांच्या तक्रारी कमीत कमी कशा येतील हे पाणी पुरवठा विभागाने देखील बघितलं पाहिजे. त्या विभागाला आम्ही एक अतिरिक्त माणूस क्लरिकल कामं करण्यासाठी, ऑफिसची कामं करण्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे की जेणेकरून त्या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना जास्तीत जास्त फील्डवरती राहून नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याकरता जास्त वेळ मिळेल. अशा प्रकारे सर्वच विभागामध्ये चांगली कामं करून घेण्याचा आमचा सदोदित त्या ठिकाणी प्रयत्न आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडून कामामध्ये अशा प्रकारचं अत्यंत कुचराई होईल त्यांच्यावरती कारवाई करायला आम्ही मागं पुढं बघणार नाहीत. हेच या निमित्ताने मी नागरिकांना. दरम्यान सदर घटना ही शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारी आहे. जे कर्मचारी चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी पालिका प्रशासन निश्चितपणे उभे राहील आणि आपल्या कामामध्ये कामचुकारपणा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. मनोज साळवे, सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी. बारामती तालुका कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू झाली आहेत. येथील कामांची नुकतीच या विभागातील कृषी अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाहणी केली आहे. त्यामुळे पावसाचं पाणी या भागातील जमिनीमध्ये अडणार आहे. त्यामुळे शेती पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. बारामतीचे पश्चिम भागामध्ये सध्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू आहेत. तालुका कृषी विभागाच्या वतीने यावर्षी सुमारे 1400 हेक्टर जमीन क्षेत्रावरती बांध बंदिस्ती करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. येथील सुरू असलेल्या कामांची नुकतीच या विभागातील कृषी अधिकारी यांनी भेट घेऊन पाहणी केली आहे. गेली 5 वर्षापासून या भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे नव्याने सुरू असलेल्या कामांचा शेतीला चांगलाच फायदा होणार आहे. येथे पावसाचे वाहून जाणारे पाणी याच भागातील जमिनीमध्ये अडणार आहे. त्यामुळे जलस्रोत बळकट होतील अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. या योजनेसाठी शेतकरी वर्गाला शासनाचे 100% अनुदान प्राप्त होणार आहे. गतवर्षी येथील जोगवडी, मुर्टी, तरडोली यासह मोरगाव गावामध्ये ही कामे करण्यात आली आहेत. बारामती तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना राबवण्यासाठी सन 2015-16 करता सुमारे 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमामधनं सध्या 258 कामे पूर्ण झाली आहेत. याबाबत बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष कुमार बरकडे यांनी अधिक माहिती दिली आहे. आपण आता मोरगाव या गावामध्ये जलयुक्त शिवार अभियान सन 2016-17 जी काही कामांचं नियोजन केलं होतं त्याच्यापैकी कृषी विभागाच्या वतीनं ज्या कामावर जास्तीत जास्त भर यावर्षी दिला गेला आराखड्यामध्ये, तर त्याच्यापैकी ही एक ॲक्टिव्हिटी आहे की कंपार्टमेंट बिल्डिंग म्हणजे बांधबंदिस्ती. या बांधबंदिस्तीचं काम या मोरगाव गावामध्ये आत्ता जरी आपण या शिवारामध्ये बघितलं साधारण 1400 हेक्टरचं नियोजन या बांधबंदिस्तीच्या कामाचं केलेलं आहे. काही लोकांची संमती वगैरे जर विचारात घेतली तर किमान 1000 ते 1100 हेक्टरवर या बांधबंदिस्तीची कामं या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. आणि याचा पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या उद्देशानं जर या कामाकडे आपण बघितलं तर या शिवारातलं पाणी ओढ्यापर्यंत सुद्धा पोचू शकणार नाही अशा पद्धतीचे या कामाची रचना आहे. आता या कामात आता आज हे तसं येथे सुरू असलेल्या कामांचं नियोजन करताना शेतकरी वर्गाची सहमती असणं आवश्यक आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रत्येक शेतजमीन गटामध्ये सुमारे 200 मीटर बांध बंदिस्ती करण्याचं काम होणार आहे. यावर्षी झालेलं काम शेतीची मशागत करताना शेतकरी वर्गानं बुजवू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. बारामती भागामध्ये गेली 3 वर्षांमध्ये अनेक सामाजिक संस्था आणि शासनाने जलसंधारणाची मोठी कामे केली आहेत. मात्र पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाणी साठलं नाहीये. ही व्यथा अनेक शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. मनोहर तावरे, C24 तास, मोरगाव. येवला शहरामध्ये रस्त्यावरती गतिरोधक पट्टे मारण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू नये यासाठी शिवसैनिकांनी गांधीगिरी केली आहे. शहरातील गतिरोधकांवरती पांढऱ्या पट्ट्यांना पांढऱ्या रंगाने रंगवून पारदर्शक पट्टेमार आंदोलन त्यांनी केलं आहे. गतिरोधक उभारले की नियमाप्रमाणे त्यावर पांढरे पट्टे मारणं गरजेचं आहे. वाहन चालकांना पुढे गतिरोध असल्याची सूचना त्यातूनच मिळते.
त्याशिवाय भरधाव वेगांनाही वेग कमी करण्यासाठी रस्त्यावरती जाड पांढरे पट्टे मारले जातात. दुर्दैवानं येवला शहरामध्ये या नियमांची अंमलबजावणी होत नाहीये. येवला पालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. शहरातील तसेच शहरामधनं गेलेल्या महामार्गावरती पारदर्शक पांढरे पट्टे मारावेत असा चिमटा घेत शहरातील शिवसैनिकांनी गांधीगिरी करत पेंटिंगचा ब्रश हातामध्ये घेऊन शहरातील गतिरोधकांवरती पांढरे पट्टे मारून पारदर्शक पट्टे मारा आंदोलन करण्यात आलं आहे. नगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केलेले आहे आणि त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार केल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पीड ब्रेकर तयार केलेले आहे. ते स्पीड ब्रेकर एकदम चुकीच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. याचे कारण ते स्पीड ब्रेकर जागेवरच त्यांनी मोठा आकार दिल्यामुळे त्या स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकल जाऊ शकत नाही आणि म्हणून त्या मोटरसायकलवरून मोटरसायकलच्या पाठीमागे एखादी स्त्री किंवा एखादा माणूस बसलेला असतो तर तो त्या मोटरसायकलवरून खाली पडलेला आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापतसुद्धा झालेली आहे. म्हणून आम्ही नगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता यावी म्हणून जे स्पीड ब्रेकर तयार केले त्या ठिकाणी सफेद पट्टे मारून नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न नगरपालिकेने करावा म्हणून आम्ही येवला शिवसेनेतर्फे एक आंदोलन केलेलं आहे. त्यामध्ये लोणार गल्ली, पहाड गल्ली यासह नवीन रस्त्यावरील गतिरोधकांना सफेद रंगानं रंगवण्यात आलं आहे. या आंदोलनामध्ये धीरज परदेशी, राहुल लोणारी, प्रमोद तक्ते, महेश सरोदे, रशीद शेख, चंद्रमोहन मोरे, अमोल पाखरे, दीपक भदाने आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. अकोले तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील मुथाळणे, पागेरवाडी, कानडवाडी या गावांचे तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी पाहणी केली आहे. या समस्येवरती तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. अकोले तालुक्यामध्ये अनेक टंचाईग्रस्त गावांमध्ये दुष्काळाचे सावट जाणवू लागले. त्यामुळे तहसीलदार मनोज देशमुख, BDO, कृषी अधिकारी आणि मुथाळणे, पागेरवाडी, कानडवाडी या गावांची त्यांनी पाहणी केली आहे. येत्या काळामध्ये पाणी टंचाई जाणवू नये यासाठी काय करता येईल यासाठी वेगवेगळ्या साईटची पाहणी केली आहे. मुथाळणे, पागेरवाडी आणि कानडवाडी ही उंचावरची गावे असल्यामुळे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, मात्र ते वाहून जातं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवते. पिण्यासाठी पाणी आणि मुक्या जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे पागेरवाडी, कानडवाडी, मुथाळणे या ग्रामस्थांनी पाहणी करून त्यावरती उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते. आज या मुथाळणे गावात खरं तर पागेरवाडी असेल, नायकरवाडी असेल, मुथाळणे गाव असेल या ठिकाणी आज या तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, MIचे अधिकारी, लपाचे अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांसमवेत या मुथाळणे गावात वाड्यांना भेट दिली असता तर गेले 50-60 वर्ष झाले, देश स्वतंत्र झाला, परंतु अजूनही हे मुथाळणे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. शेतीला पाणी नाही, पाण्यासाठी पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही. त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी जास्तीत जास्त बंधारे कशी होती, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची समस्या कशी सोडवली यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आमच्या मुथाळणे गावाची पाणी टंचाई असल्यामुळं मान्य तहसीलदार साहेब, BDO साहेब, स्थानिक तर लघु पाटबंधाऱ्याचे साहेब, जिल्हा परिषद लघु पाटबंधाऱ्याचे साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य जालिंदरराव वाघचौरे आणि आमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, आमच्या कमिटीतील सर्व सदस्य आणि आमच्या गावचे प्रमुख कार्यकर्ते शंकरराव कुंडलिक, मदन आणि बाळासाहेब सदगीर हे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जे अधिकारी नाला बर्डिंग किंवा गाव तलाव, पाझर तलाव अशा ज्या साईट आहे त्या सर्व साईट आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्यांनी काही ठिकाणी गाव तलाव करण्याचं मान्य केलं, काही ठिकाणी पाझर तलाव करण्याचं मान्य केलं. कारण आमचं गाव हे अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात असून ह्या शासनाच्या जलयुक्त योजनेमध्ये सध्या घेतलेलं आहे आणि म्हणून आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासंबंधित आम्ही त्यांना विनंती, सूचना केलेल्या आहे का आम्ही जी कानडवाडी आहे, पागेरवाडी, नायकरवाडी, मुथाळणे, गावठाण
जिथं तिथंच छोटे मोठे बंधारे करून त्या वाडीचा प्रश्न ह्या गाव तलाव, पाझर तलाव किंवा असं कोणताही टप्चर होईल त्या माध्यमातून तो प्रश्न सोडवावा असं आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केलेली. जर शासनाने आमच्या ह्या योजनांचं काम मार्गी लावलं नाही किंवा पिण्याच्या पाण्यापासून आम्हाला टँकर मुक्त केलं नाही तर आम्ही आमचं गाव कमीत कमी 1500 माणसं तहसील कचेरीवर जाऊन त्यामध्ये जनावरं, गाई, म्हशी सर्व तहसील कचेरीवर घेऊन मोठ्या पद्धतीमध्ये असं आंदोलन किंवा फार कुठल्याही पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आमचं गावकऱ्यांचं आणि आमच्या ग्रामपंचायत कमिटीचं ठरलेलं आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, पवनराव सदगीर, बाळासाहेब सदगीर, शंकर सदगीर उपस्थित होते. सचिन खरात, C24 तास, अकोले. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. माळी निवासियांचं झालं पुनर्वसन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाल्या घराच्या चाव्या. अमेरिकेतील न्यूजर्सी शहरामधील ग्लोबल नगरी सदस्यांनी साधला अहमदनगरमधील जिल्हा प्रशासन आणि पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद. शिरूर शहराचा दूषित पाणीपुरवठा बंद करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. आणि राऊरीमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस जाहीर, आयुक्त तनपुरे यांनी दिली माहिती. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.